कैसे तैयारी की गई है? आज आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जे पोलिंग पार्टीज आहेत त्यांना मतदानाच्या साहित्यासहित रवाना करतोय. यांचं काल आपण अतिशय विस्तृत असं प्रशिक्षणसुद्धा घेतलं होतं आणि आज सगळ्या पोलिंग पार्टीजना आपण त्यांचं साहित्य देतोय. हे लोक आज आपल्या पोलिंग बूथवर जातील, त्या ठिकाणी मतदानासाठीची पूर्ण तयारी करतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 100% सगळे पोलिंग पार्टीज आपल्या बूथवर पोहोचतील, अशा प्रकारचं आपलं नियोजन झालेलं आहे. सर किती कर्मचारी आपल्या नांदेड लोकसभेसाठी आपण 10,637 कर्मचारी नेमलेले आहेत जे मतदान करून घेतील. किती मतदान केंद्र आहे? 2068 मतदान केंद्रांवरती आपली सगळी प्रक्रिया नांदेड लोकसभा मतदारसंघाची पार पडेल. काय आवाहन करायला मतदारांना मी हेच आवाहन करेल की आपण बघू शकता केवढी मोठी तयारी आहे. म्हणजे जरी मतदारांसाठी मतदानाचा एक दिवस असला तरी यंत्रणा याच्यामध्ये सतत 75 दिवस राबत असते आणि हे सगळं याचसाठी की मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा. त्यामुळे उद्या कुठलंही कारण न देता आपण निश्चितपणे बाहेर या आणि मतदान करा. काही संभ्रम याविषयी आहेत, त्याविषयीसुद्धा मी सांगू इच्छितो. एक असं की जर एपिक कार्ड नसेल पण मतदार यादीत नाव असेल, मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे. एपिक कार्ड नसलं तरी आपण आधार कार्ड, जॉब कार्ड नरेगाचं असतं किंवा पॅन कार्ड, बँकेचं पोस्टाचं पासबुक ज्याच्यावर फोटो असेल, अशी 12 प्रकारची डॉक्युमेंट्स आहेत ते दाखवून आपण मतदान करण्यासाठी जाऊ शकतो आणि आपल्याला मतदान करता येईल. पण मतदार यादीत नाव असलं पाहिजे. आणि दुसरं की पोल चीट जी आहे ती फक्त आपल्या माहितीसाठी आहे, ती ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही. पोल चीट आपण सोबत माहितीसाठी दिली की आपलं मतदान केंद्र कुठं आहे, ती सोबत नाही नेली तरी काही अडचण नाही. अनेक जणांना असं वाटतं की पोल चीट आमची हरवली किंवा आम्हाला मिळाली नाही तर आम्ही मतदान कसं करणार, तसं नाही आहे. मतदार यादीत फक्त आपलं नाव असलं की कुठला तरी ओळखीचा पुरावा देऊन 12 पैकी 1 आपण आपलं मतदान करू शकतो. सर